नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या दालनाबाहेर वंचित बहुजन आघाडीने संभाजी ब्रिगेडकडून घोषणाबाजी करण्यात येते। विद्यापीठात राम जन्मभूमीच्या मंगलक्षता कलशाचं पूजन इथं होणार आहे। अभाविपच्या मागणीनुसार कलश पूजन होणार आहे। विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते कलश पूजनाची मागणी अभाविपने केली होती। दरम्यान विद्यापीठाच्या प्रांगणात एखाद्या धर्माचा कार्यक्रम घेण्यास संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला। कलश पूजनाच्या कार्यक्रमाला दोन्ही संघटनांनी विरोध केला। विद्यापीठाच्या प्रांगणात धार्मिक कार्यक्रम घेणाऱ्या कुलगुरूंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचितने केली आहे। तर या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर कलश पूजनाचा कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता आहे। काय आक्षेप आहे आपला? धर्मनिरपेक्षता हा भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला का कुठल्याही शैक्षणिक ठिकाणी किंवा कुठल्याही ठिकाणी एका धर्माला हे दिलं जाणार नाही। जर कुलगुरू हा शिकलेला माणूस जर असा करू शकतो तर बाकीच्यांकडून काय अपेक्षा करायची? त्याच्या संदर्भात आम्ही इथे आलेलो आणि कुलगुरूंना निवेदन देणार आहोत का असं तुम्ही करू नका आणि कायदेशीर कारवाई आम्ही पुढे करणार आहोत। अभाविपने ती मागणी केलेली होती आणि त्यानंतर हे सगळं परिपत्रक काढण्यात आलेलं होतं। कसे आपोआप त्यांचा डाव असेल तो प्रत्येक ठिकाणी त्यांचे काय काय डाव चालू ते आपल्याला माहिती नाही। आपल्याला संविधानाच्या बाजूने आम्ही उभे आहेत आणि संविधानाचा विजय असो। मागणी काय आहे? बोल शैक्षणिक क्षेत्रामधली ही जी घुसखोरी आहे ही घुसखोरी आम्हाला थांबवायची आहे आणि ह्या घुसखोरीच्या माध्यमातून ह्या असे परिपत्रक निघतायत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भारत राज्य हे धर्मनिरपेक्षता मानणारं राज्य आहे आणि त्या अनुषंगाने संविधानाने दिलेलं कलम नंबर 25 ते 28 मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शासकीय प्रशासकीय प्रांगणामध्ये तुम्ही तुमचा धर्म